गणपती बाप्पा मोरया. काय आहे बघू. हा बघा मंडळी, खेकडा आहे. आता रत्नदुर्ग शिवसृष्टी इथे आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही, हा एंट्री पॉइंट आहे. सुप्रभात मंडळी, आज आपण गणपतपुळे इथे जाणार आहोत. तिथून आपण प्राचीन कोकण कव्हर करणार आहोत आणि बघू कुठे कुठे जाता येईल ते. आज आपला रत्नागिरीमधला शेवटचा दिवस आहे, तर जास्तीत जास्त प्लेसेस आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि आता निखिल आलेला आहे आपल्याला घ्यायला, तर आपण आता इथून निघतोय. आपण कुठे चाललोय? कुठे जातो आपण? हा, कुठे जातोय? गणपती बाप्पाकडे. आपण आता इथे गॅस टाकायला आलोय रिक्षामध्ये, तर टाकी फुल करणार आहोत आपण. लांबचा प्रवास आहे, इथून 30 किलोमीटरचा प्रवास आहे. आपण आता गणपतीपुळे इथे पोहोचलेलो आहोत. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, आणि हा इथून एंट्री आहे आतमध्ये जायला. बघूया आज किती गर्दी आहे ते. खूप गर्दी आहे. ते एंट्री पॉईंटवरूनच बघा किती गर्दी दिसते ते. संकष्टी असल्यामुळे आज खूप पर्यटक दर्शनासाठी आलेले आहेत. हे बघा, आपण इथून शॉर्टकटने जात आहोत. समोरून खूप गर्दी आहे, त्यामुळे आपण ह्या रस्त्याने जातो आहे. बघूया किती वेळ लागतो आणि दर्शन भेटते का. आतला परिसर आहे. बघा, सगळे पर्यटक दर्शन घेऊन आता बाहेर येत आहेत. बघू, आपण आता एंट्री करतो इथून. या साईडला बघू शकता किती लाईन आहे ते. आणि हे गणपतीपुळे मंदिर, गणपती बाप्पाचा, आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. आणि इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. हे बघू शकता तुम्ही. हे तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता आपल्या गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. बघत असाल आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे 5 मिनिटामध्ये. आपण थोडं शॉर्टकटने गेलो होतो. इथे एक दादा होते, त्यांनी आपल्याला सांगितलं की इथून जावा, तुम्हाला लवकर दर्शन भेटेल. आज संकष्टी असल्यामुळे खूप लाईन होती, त्यामुळे आपण इथून आलेलो 5 मिनिटात आपलं असं दर्शन झालेलं आहे. आणि हा तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. आज खूप सारे पर्यटक आलेले आहेत संकष्टी असल्यामुळे. मातीने बनवलेले भांडे आहेत, जे तुम्ही शोपीसला यूज करू शकता. हत्ती आहे इथे, तुम्ही कप पण बघू शकता. शोपीसला तुम्ही हे यूज करू शकता घरी. गणपती तुम्ही बघू शकता. इथे प्रसाद आहे. मंदिराच्या बाहेरच खूप सारे स्टॉल दिसतील, जे तुम्हाला लिंबू पाणी, लिंबू सोडा, मँगो सोडा, परत इथे गोळा आहे. आणि काका आहेत. काय सांगाल काका? अजून कोकम सरबत फेमस आहे इथे. आपण आता आदित्य खानावळ इथे दुपारच्या जेवणासाठी आलेलो आहे. बघू शकता इथे खूप गर्दी आहे, पर्यटकांची खूप गर्दी आहे इथे. आणि आपण या साईडला बसलो आहे. हे बघा आमच्या क्रियांचं ग्लास
आम्ही सोबत घेऊन आलोय त्याला पाणी पियाला. एवढा मोठा ग्लास आहे की कैसा लगा क्रियांश, कैसा लगा. थाली आलेले आहेत. ही आपली व्हेज थाली. इकडे निखिलसाठी बोंबील थाली मागवलेली आपण आणि क्रियांसाठी इथे ऑमलेट चपाती. बघू शकता थालीमध्ये इथे डाळ, राईस, आपण झुणका मागवला आहे, बटाट्याची भाजी आणि सफेद वाटाण्याची उसळ आणि इथे छास आहे, गुलाबजामुन आणि हे कोशिंबीर आणि याच्यामध्ये बघू शकता बोंबील आहेत, एक करी आहे, सोलकढी, भाकरी आणि भात आहे आणि इथे जवळा. आपण आता आरेवारे बीचवर जात आहोत. सुंदर असा बीच आहे. काय आहे बघू. हा बघा मंडळी, खेकडा आहे. ये देखो नीचे, इधर भी है 2, इधर देखो 2 है. ये देखो कितने हैं यहाँ पे. इथे बनाना राईडच आणि बघू शकता तुम्ही बीच किती क्लीन आहे तो. आपण आता क्रियांसोबत राईडला स्टार्ट करतोय. बघूया कसा असेल एक्सपिरियन्स ते. राईडने चाललेलो आहे. हे बघा क्रियांश आणि त्याच्या आत इथे पेंटिंग काढते. तर तेजूची पेंटिंग तशी खूप छान आहे. माझे बघितले तर तुम्हाला कळणार पण नाही मी काय काढलंय ते. तर बघू शकता किती अशी सुंदर रांगोळी काढले आणि इकडे क्रियांची पेंटिंग. काय काढतोय क्रियांश, काय काढतोय, काय फुल. आणि ते नारळ पाणी आहे, कोल्ड्रिंक्स वगैरे इथे मिळतात. काय घेतलंय क्रियांश तू. क्रियांशने थम्सअप घेतलेलं आहे. चस्का लागला क्रियांशला. आपण आता रत्नदुर्ग शिवसृष्टी इथे आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही, हा एंट्री पॉइंट आहे. आणि इथे तिकीट विक्री दर आहेत. 5 ते 12 वर्षापर्यंत 15 रुपये आहेत आणि 12 वर्षावरील असेल त्यांना 30 रुपये. वेळ सकाळी 9 ते रात्री 9. आणि हा असा दरवाजा आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. आपण आता इथे आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघत असाल किती छान असं हे बनवलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता, हा आहे पूर्णगड किल्ला. पूर्णगड किल्ल्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही पॉज करून ही वाचू शकता. आणि आपण हा किल्ला व्हिजिट केला होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असा यांचा इथे 25 ते 30 फूट असा पुतळा आहे. पुतळा बघून समोर बघून असं अंगावर एकदम शहारे येत आहेत. खूप असा छान आणि एकदम मस्त असा पुतळा आहे इथे. या साईडला तुम्ही बघू शकता हा पद्मदुर्ग किल्ला आहे. किल्ल्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. हे पॉज करून वाचू शकता. आणि आता छान किल्ला बनवला. पुढे इथे खांदेरी किल्ला आहे. या किल्ल्याबद्दल इथे माहिती दिली आहे. तर दिसत नाही आपल्याला, रात्र खूप झाले त्यामुळे काही दिसत नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी घोडखिंडीमध्ये पराक्रम गाजवला होता. इथे तुम्ही बघू शकता हा रायगड किल्ला आहे, जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याची राजधानी होती. असा रायगड किल्ला. आणि इथे किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. आता रात्रीचा एवढं दिसत नाही, पण तुम्ही वाचू शकता याबद्दल. खूप छान असा इथे किल्ला बनवला आहे. हे तुम्ही बघू शकता, मुरुड जंजिरा किल्ला, अभेद्य जलदुर्ग असा हा किल्ला. किल्ल्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. हा साईडला तुम्ही बघू शकता हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. साईडला गुराब युद्ध नौका आहे, ज्या युद्धाच्या प्रसंगी या बोटीचा वापर केला जात असेल. तसेच दळणवळणाच्या साधनांसाठी पण या बोटीचा कदाचित वापर केला जात असेल, किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पण ह्याचा वापर केला जात असेल. तर अशी खूप मोठी बोट आहे, समोर बघून एकदम भारी वाटतंय. तुम्ही पण या इथे विजिट करा. या साईडला जे जे आहेत ते बघा, खूप छान वाटतंय. खूप चांगला अनुभव आहे. इथे येऊन तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आपण बघत असाल ही रत्नदुर्ग शिवसृष्टी आहे. इथून संपूर्ण व्ह्यू दिसतो. समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. या साईडला आहेत नरवीर तानाजी मालुसरे. त्याच्या बाजूला आहेत पराक्रमी बाजीप्रभू देशपांडे. या साईडला कान्होजी आंग्रे आहेत आणि बरेच मावळ्यांचे या साईडला पुतळे आहेत. तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. आपल्या लहान लहान मुलांना इथे घेऊन या. स्वराज्याबद्दल त्यांना माहिती मिळायला पाहिजे की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं, याबद्दल त्यांना खूप काही शिकायला मिळेल. तर इथे नक्की विजिट करा. आपण आता योजक फूड्स अँड बेवरेजेसमध्ये आलेलो आहोत. इथे आपल्याला कोकम, आगाळ, शेंगदाण्याच्या कुटाचा लाडू आहे. इकडे मेथी लाडू आहे. हे फणसवडी आहे. इथे करवंदवडी, हापूस आंबावडी, खाजा आहे आणि इकडे पण खाजे आहेत. इथे लाडू आहेत कडक बुंदीचे आणि इकडे शेव लाडू आहे आणि इथे शेंगदाणा, हापूस आंबा मावा आणि इथं नाचणी पोहे आहेत. हे बघा, आपण योजकमधून काय काय घेतलेलं आहे. इकडे कैरी पणे आहेत, हे पापड आहेत, इथे लाडू घेतलेला आहे आणि खाजा आहे आणि इकडे कोकम आगळ घेतलेलं आहे आपण. हे बघा मंडळी, आज रत्नागिरीतला आपला शेवटचा दिवस आहे. तर मावशीने रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला चिकन वडे आणि हा चिकनचा रस्सा आणि सोबत कांदा. नमस्कार मंडळी, आज रत्नागिरीतला आज आपला शेवटचा दिवस आहे. तो आज आपण खूप सारे ठिकाणं कवर केलेली आहेत. उद्या आपण मुंबईला निघणार आहोत. तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला.
बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट. टेक केअर.